आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगा करू व्रतबंध करू पांडुरंगा करू व्रतबंध करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशरीच काही नेने बोलितो वचने अति भाविका नमो ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग या महान भागवत धर्म मंदिराचा कळस म्हणून शोभणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग असून सर्वांच्या परिचयाचा व उपदेश प्रकरणातील आहे विठ्ठल महाराज अभंग जरी तुकाराम महाराजांचा असला तरी तो उपदेश प्रकरणातील आहे तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश करतात की बाबांनो आपल्या आयुष्याचा नाश करू नका दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मी सर्वांच्या पाया पडतो तुमचं चित्त शुद्ध करा तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात तुमचं हित कशात असेल तर भगवंताच्या भजनामध्ये आणि नामस्मरणामध्ये पण ते भजन कसं करायचं करुणिया मन शुद्ध व्हावे शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो मी आपणास फार काही सांगत नाही तुम्हाला जसा होईल तसाच लाभ म्हणजे व्यवहार करा हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव विठ्ठल
मामीचा प्रसाद आहे मला, तो कसा देईन मी? सब पैसे के भाई विठाल कीर्तन करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं. तो असा, आपल्या इथं श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्त शिवमहापुराण कथा व सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक बालासाहेब सुखदेव घोलप, आपण त्यांना प्रेमानं अण्णा म्हणतो. अण्णाने असं सुंदर नियोजन केलं. महाराज अण्णा म्हणले, महाराज आधीने शिवपुराण कथाच होती फक्त, आणि त्या शिवपुराण कथेमध्ये पुन्हा आम्ही कीर्तन ठेवले. अण्णा म्हणले, पोरांनो पैसे कितीही जाऊ द्या, त्याचा विचार करू नका, तुम्हाला काय कार्यक्रम करायचा तर करा. अण्णाने ह्या बारीस एकदम मोठं मन केलं महाराज. हो. अण्णा म्हणले, पोरांनो मागं पुढं बघूच नका, फक्त पैसे सांगा. दोन्ही पोरं पुण्याला लागन तेवढा पैसा आहे म्हणले, पण सप्ताच करा. म्हणलं ठीक आहे. मग आता पोरं गपची बसतात होय, पैसे म्हणल्यावर अण्णाचं नियोजन म्हणल्यावर आता समजा म्हणल्यावर काय. मग ऋषी आधी माझं कीर्तन होतं महाराज तुकाराम बीज निमित्त ठेवलेलं. पुन्हा नंतर ऋषी महाराजांचे त्यांचे एक मित्र होते. पुन्हा आमच्या राजूभाऊ महाराजांची चुलत भावाची एक मुलगी होती, तिचं ठेवलं. मग आता 3 तर झालते, आणि तिने आम्ही फुकट्याच होतो. म्हणजे आता राहिले तर 4, काय करायचं म्हणले, मग ठेवा. मग कीर्तनाचं नियोजन केलं आहे महाराज, मस्त सुंदर नियोजन पोराने आयोजकांनी हे न केलं. पण महाराज मला एक भीती वाटली, त्या पोस्टरवरचे खाल्ले फोटो बघूनच येऊ वाटानं गेलं. तर फोटोत लय डेंजर होते. विढाल आपले प्रेमाचे माणसं आहेत. ऋषी महाराज कुठे गेले? इथं का? अहो इथं या ना. वा रे भजनी महाराज पकवाजच ना तुम्ही, आहे का? असं करीत सगळे या पुढे. हनुमान या. आपलं कसं आहे महाराज, खुटा उपटाला तरी चालेल, पण खुर्ची सोडायची नाही. या चला आप्पा, या 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 ना, प्रश्न नाही विचारित काय ना, या. फक्त नाथ भक्ताला तिथं सोडा, बाकी समजे या. चला विठाला. महाराज माझ्या कीर्तनानिमित्त आलेले आमचे भीमसिंह महाराज यांचे शिष्य बबन आबा घुगे महाराज हे माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. माझे मित्र, माझे मोठे बंधू राजू महाराज तिडके हे पण उपस्थित आहे. ऋषी महाराज अण्णांनी जरी हा कार्यक्रम ठेवला असला तरी शोभा मात्र राजूभाऊ महाराजांमुळे आलेले आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ऋषी महाराज आपली आज पंगत कायची होती? गुलाबजांबूची. नाही ना, मला एकच सांगा, आपण गुलाबजांबूमध्ये जर साखर टाकली नसती तर चव आली असती? तसं ह्या सप्त्यामध्ये जर राजूभाऊ महाराज नसते तर आपल्या सप्त्याला चव आली नसती. टाळ्या. राजूभाऊ महाराज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथंच असतात. स्वयंपाकाला आपण बघतो उन्हामध्ये, आपण तरी इकडे तिकडे फिरतो, पण ते मात्र उन्हात असतात महाराज. ते हाताला किती पोळालं त्यांच्या, तरी ते स्वयंपाक करू लागले. काकड्याला होते पुन्हा. आणि महाराज नियोजन इतकं खूप झालंय ना, माणसाला आपल्या परिसरामध्ये वाटायला लागले हे सप्ताह का काय. ठेवला होता वाटा लहान, पण झालाय मोठा. समजा परिसरामध्ये तीच चर्चा आहे. पोराने असं नियोजन कसंच केलं वा. त्याच्यामुळे तरुण पिढीकडे सत्य पाहिजेतच महाराज, काही म्हणा. हा बरोबर आहे का नाही? हे जुने भजनी मंडळीला काय होतं, आमच्याकडे पुढाकार द्यावा. पण कसं होतं, नियोजन लावता येत नसतं मला. जेवढं पोरं पळत येत ना इकडून तिकडून, तेवढे ह्यांना पळता येत नाही. बरं पळायला जावं तर धोत्रात अडकून बी पडतात ना. हा विढाला. तसेच आमचे चिंचाळ्याचे महाराज अशोक महाराज ना, शंकर महाराज ते बी उपस्थित आहेत. शंकर महाराज म्हणते, मी तर ह्याला 4 दिवस झाला इथं चटाया उचलेला बघतोय. आणि हे कीर्तनकार कुठून आला कसा? 4 दिवस इथंच होता ह्योच. पुन्हा हे आमचे कुठले रामभाऊ महाराज, आमचे दामोअण्णा असतील, आमचे तुकाराम महाराज एक आहेत, त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा महाराज. आपले बाप्पू एकत, दत्ता महाराज आणि आपले विनेकरी आपलेच जवळचे आहेत महाराज.
त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा. आणि आमचे भागवत महाराज ढेपेगावचे चलून आलेत खास आपल्यासाठी. तसेच चैतन्य महाराज आपल्या गावचे वैभव, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि खास उपस्थित आमचे मित्र ज्ञानेश्वर माऊली जाधव ढेपेगाव चिंचोली महाराज, त्यांचा पकवाज ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येतात. त्यांच्या हातात इतका गोडवा आहे महाराज, खूप गोडवा आहे महाराज. ते एका कीर्तनाला 3-4 हजार रुपये पाकिट आहे आबा त्यांना, आपल्याला माहिती ना. आणि आज तुकाराम बीज निमित्त एकही पकवाजा भेटत नाही, गायक भेटत नाही, कीर्तनकार भेटत नाही. त्यांना महाराज आज 2 तारखा होत्या. फक्त आणि फक्त माझ्या प्रेमापोटी त्यांनी महाराज त्या 2 तारखा सोडून दिल्या. म्हणले मामीनं एवढा हार दिलाय पैशाचा, त्याच्या पुढे 5,000 तर काहीच नाहीत म्हणले. माझ्यासाठी त्याने 2 तारखा सोडून दिल्या महाराज. त्यांचं खूप मी आभारी आहे. भरत अण्णा इतकं महाराज वाटत होत बरं का. भरत अण्णा तर त्यात काहीच फरक नाही त्यांच्यामध्ये, शिम टू शिम वाजवतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आणि आपल्या आता कीर्तनाला आरंभ. विठ्ठल महाराज ऋषी महाराज राहिले ना, आठवण करून दे जा. माझे बारके बंधू ऋषिकेश महाराज घोलप, त्यांचंही खूप खूप अभिनंदन. विठ्ठल. आणि सर्व तुम्ही माझ्यावरती प्रेम करणारे, कारण महाराज समजे तुम्ही परिचयाचे गावातलेत, त्याच्यामुळे तुमचं नाव घेता येणार नाही, कारण आपला वेळ ह्याच्यातच जाईल. आधीच उशीर झालाय. राजू महाराजांनी देवडीला नेलं 5 वाजता, 7-8 वाजताच घरी आणलं. मग माझ्या काय कीर्तनाचं त्यांना वाटोळं करायचं होतं का काय माहिती. समजे धावपळ, कॅन्डी आण, पोती आण. विठ्ठल. महाराज संतांचे सहज बोलणे हे सुद्धा प्रापंचिक जीवनाला हित उपदेश करणारे असते. संत आपल्या वाणीचा उपयोग नेहमी लोककल्याणासाठी करत असतात. त्यात संतांचे काही अहित नसते. मानवी जीवन अधिक सुखमय कसा होईल याचा संतांनी सतत विचार केला आहे. एखादा माणूस जर शाळा शिकला तर आपण त्याला शिक्षित असं म्हणतो, आणि जास्त शिकला तर आपण त्याला सुशिक्षित असे म्हणतो. पण सुशिक्षित कोणाला म्हणावे? ज्याच्याकडे शिक्षणासोबत संस्कार सुद्धा आहेत तोच खरा सुशिक्षित. बाकीचे सर्वजण साक्षर. साक्षर म्हणजे कोण? तर लिहिता वाचता येणारे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ही कर्मयोग्यांची आणि कर्मवीरांची भूमी आहे. तुकोबारायांचा गाथा हाच या भागवत धर्म मंदिराचा कळस आहे. कितीतरी शतके लोटली, उन्हाळा पावसाळा वादळ वाऱ्याला पुरून उरला आहे. तुकोबारायांनी आपल्याला प्रेमभक्ती शिकवली, नामस्मरणा शिकवली, उपोषणा शिकवली, आणि प्रपंच करता करता परमार्थ कसा करता येईल हे आपल्याला संतांनी दाखवून दिलं. महाराज. विठ्ठल. मी पांडवांना सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा जमीन देणार नाही असे शिष्टाई करण्यासाठी आलेल्या भगवान श्रीकृष्णाला दुर्योधनाने सांगितले. महाराज भगवान श्रीकृष्णाने त्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यापासून काहीच बोध घेत नाही. उलट भगवंतालाच त्यांनी बंदिवासात टाकण्याचा प्रयत्न केला. महाराज कुणालाही उपदेश करावा, पण मूर्ख माणसाला उपदेश करू नाही. एका झाडाच्या फांदीवर एक माकड भिजत बसले होते. शेजारी एक चिमणीचे घरटे होते. ती चिमणी त्या माकडाला उपदेश करू लागली. अरे माकडा, तुला तर देवाने माणसासारखे 2 हात दिले आहेत. तुला वाटलं असतं तर तू स्वतःसाठी घरट बांधू शकला असतास, आणि आज तुला अशी भिजण्याची वेळ आली नसती. त्या माकडाला महाराज त्या चिमणीचा उपदेश आवडला नाही. त्या माकडाने त्या चिमणीचे घरटे तोडून मोडून टाकले. मग उपदेश कुणालाही करावा, पण बुद्धिहीन माणसाला करू नये. बुद्धिहीन म्हणजे कोण? ज्याला सारासार विवेक बुद्धी नाही असा मनुष्य. मग सार म्हणजे काय? या जगात केवळ भगवंताचे नाम हे सार आहे. आसार म्हणजे काय? हे संपूर्ण जग नश्वर आहे एवढी गोष्ट ज्याला कळते त्यालाच उपदेश करावा. विठ्ठल. आपण जो उपदेश लोकांना करतो तो सर्वप्रथम आपण आधी आचरणात आणला पाहिजे, मग लोकांना सांगितला पाहिजे. विठ्ठल. माझ्याकडे बघा, खाली माना घालू नका. आपला माझ्याकडे बघा ना. विठ्ठल. म्हणजे मला तुमच्याकडे बघून कीर्तन करता येईल. मी समध्याकडे बघायला पण खालीच माना घातल्यात. मी घालायची तर समध्यानेच घातल्यात. अरे मी नवीन आहे, तुम्ही थोडीच नवीन. विठ्ठल. गौतम बुद्ध एका वनातून
चालले होते महाराज. त्यांना एक हाक आली, अरे तापसा तू आहे तिथेच थांब. गौतम बुद्ध म्हणाले, बाबा मी तो केव्हा थांबला आहे, तू कधी थांबणार. दरुडेखोल अंगुलीमालाचे हृदय परिवर्तन घडून आले आणि तो गौतम बुद्धाच्या चरणी लागला. गौतम बुद्धाने त्याला शांती व अहिंसे तत्वेचा बोध केला आणि अंगुलीमालाचे हृदय परिवर्तन घडून आले. विठाला महाराज संत सहज आणि सोपा उपदेश आपल्याला करत असतात. अर्भकाचेसाठी पण ते हाती धरली पाटी. गुरुजींना सर्व काही येत असतं, पण लहान मुलाची बुद्धी लक्षात घेऊन ते लेकरांना आईपासून शिकवत असतात. तसंच संत आपल्याला सहज आणि सोपा उपदेश करत. जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, 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 जगाच्या कल्याण संतांच्या भोवती. हो देह कष्टाभीती परोपकारी, देह कष्टाभीती परोपकारी, जय हो. हो देह कष्टाभीती परोपकारी, देह कष्टाभीती परोपकारी, देह कष्टाभीती परोपकारी, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती. हो जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती, जगाच्या कल्याण संतांच्या भोवती. व आबासाठी टाळ्या वाजवा एकदा. आपले माणसं आपणच वाजवायच्या टाळ्या. आबा तसं संत आपल्याला सहज आणि सोपा उपदेश करत असतात. परमार्थ आपण अवघड केला आहे. परमार्थ खूप सोपा आहे, पण आपल्याच काय अवलादीनं तो अवघड केला आहे. कसा? आपण एखादा पोरगा जर टाळ वाजवायला नवीन महाराज त्याच्याकडून जर हुकला तर आपले जुने जी भजनी मंडळीतनं ते त्याला टाळच घेऊन देत नाहीत. पुन्हा कुणी जर गायलं, सूर खाली वरी जरी झाला थोडा तरी त्याला महाराज आमच्या राजू महाराज संघ झालेलं आहे तसं. आणि आज महाराष्ट्रात त्यांचं महाराज गोडवा आहे, समजे गुण गातात. आणि त्यांना जर तेव्हा सुरुवातीला जर अडवलं असतं तर महाराजांनी जर पुन्हा भजनामध्ये आलेत नसते तर ते आज इथं उभे दिसले नसते, रानातच ससे धरीत दिसले असते. विठाला तसं संत आपला सहज आणि सोपा उपदेश करत असतात. अभंगाचं पहिलं चरण.
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज मग आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून काय करावे तर संगती चांगल्याची करायची. महाराज संगती चांगल्याची केली तर आपलं चांगलं होत असतं. आपण सर्व जाणकारी मंडळी आहोत. एक एकराचे 3 तुकडे करा महाराज. एका तुकड्यामध्ये मिरची लावा, एका तुकड्यामध्ये कारले लावा आणि एका तुकड्यामध्ये ऊस लावा. पाणी एकच आहे. ते मिरच्याला सोडलं तर तिला तिखट बनवतं, तेच पाणी जर आपण कारल्याला सोडलं त्याला कडू बनवतं, तेच पाणी जर ऊसाला सोडलं त्याला गोड बनवतं. हे संगतीचा परिणाम आहे महाराज. विठ्ठल महाराज आपल्याला घर बांधता आलं नाही नका बांधू, गाडी घेता आली नाही नका घेऊ, पण संगती मात्र चांगल्याची करा. आपलं संसाराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल संगती दुर्जनाची केली तर आपले लेकरं बाळ रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, दुर्जनाची, सावली नसावी गोड प्रमाण. टाळ्या वाजवा एकदा. प्रमाण देणारे खूप चांगले आहेत महाराज. मी एका महाराज ऋषी महाराज एका कीर्तनामध्ये गेलतो आणि मी अभंग घेतला होता. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. मी अभंग घेतला महाराज. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती. एका पट्ट्यानं शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. अरे म्हणलं हे काय म्हणलं ते शिवाची माय माझी चुलती ना. अरे मग काय हिथं काय व्हिडिओला मी कीर्तनामध्ये सुरुवातीला सांगितलं वर्ण म्हणलं मंडप मस्त आहे, लाइटिंग बिटिंग मस्त लावल्यात. एक जण लगेच प्रमाण उचललं. आबा मंडपला लावली लाइटिंग, बुडा बुड्डीची लागली फायटिंग. असले म्हणलं कवात जुळवायचं आपलं व्हिडिओला. महाराज भाऊकी रामहरीला भाऊकी म्हणतो प्रेमाने. महाराज रामहरी अन्नाचे 2 रत्न असतात, रामहरी आणि नामदेव. ऋषी महाराज रामहरीच्या स्वभावामध्ये राम आहे आणि नामदेवाच्या नावातच देव आहे. असे अण्णाचे 2 पुत्र खूप खूप चांगले आहेत महाराज. विठ्ठल महादू उपदेश आणि उद्देश हे 2 शब्द एक आहेत का वेगळे? एक वेगळे. त्याचे दोन्हीचे अर्थ एक होईन का एक वेगळा? महाराज उपदेश हे संत आपल्याला करत असतात. उपदेश संत म्हणत असतात. संतांचा उपदेश असतो लोक कीर्तनामध्ये आले पाहिजेत. संतांचा उपदेश असतो लोक भजनामध्ये आले असतात. आणि आपला उद्देश असतो आप्पा ह्याचा कसा खोटा उपटायला पाहिजे. विठाला संत तुकाराम महाराज एका गावात त्यांच्या देहू गावाच्या बाहेर एक थोडं मंदिर होतं महाराज. त्या मंदिरामध्ये भजन करीत बसायचे. ते भजन आपल्यासारखं नव्हतं बा. त्यांचं भजन खूप सुंदर होतं. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा,
तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. महाराज तुकाराम महाराजाला आपल्यासारखे पितळाचे टाळ नव्हते. कशाचे टाळ होते राजू महाराज? तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीचा पडता कानी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधुरी वाहिले अभंग. दगडाच्या टाळामधुरी वाहिले अभंग. दगडाच्या टाळामधुरी वाहिले अभंग. तुकाराम महाराजाला दगडाचे टाळ होते. तुकाराम महाराज मस्त भजन करीत बसले होते. तितक्यामध्ये महाराज 4 चोर आले आणि ते 4 चोर तुकाराम महाराजाला म्हणू लागले, महाराज आम्हाला अशा व्यक्तीच्या घरी घेऊन चला ज्याच्याकडे संपत्ती खूप लमटिक आहे. महाराजाला महाराज त्या चोरीचं वगैरे काही ज्ञान नव्हतं, पण महाराज त्या चोरांना घेऊन गेले. महाराज पुढून असा दरवाजा वाजायच्या टायमालाच एका चोरानं हात धरला. म्हणले, महाराज चोरी करायला असं वाजून जात नसतेत, म्हणले पुढून जात नसतेत, पाठीमागून जायचं असतं. मग महाराजांनी ते मुकाट्या महाराज पाठीमागून गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या जुन्या घराला बाल्कन्या असायच्या. त्या बाल्कन्यावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराजाला पाठवलं आणि म्हणले, महाराज तुम्ही काय करा, मोठ्या वस्तू टाका खाली. मग महाराज महाराजांना काही सोन्याचं वगैरे ज्ञान नव्हतं. ते महाराज असं दगडाचे लोखंडाच्या वस्तू फेकू लागले. चोर म्हणले, महाराज तसं नाही तसं नाही. म्हणले मग? म्हणले हलकायल्या वस्तू फेका हलकायल्या. मग हलकायल्या म्हणल्या होत्या हलक्या वस्तू काय ते प्लास्टिक वगैरे ते फेकू लागले. चोर म्हणले, महाराज खाली या, काय भेटायचं तर नाही पण मार नक्की भेटन म्हणले. मग महाराजांना खाली बोलवलं आणि चोर वरी गेले चोरी करता. आबा सकाळचे 4 वाजले. मग 4 वाजता काय चालू होतंय? उठा जागे वारे आता. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथ. स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता. भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या. कविता जन्माच्या. धनदारा पुत्र बंधू सोयरे पेशोन. धनदारा पुत्र उठा जागे भारे आता. स्मरण केला पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. सुख प्रियता जन्माच्या. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. दुःखवी व्यथा जन्माचा. महाराजांचा मस्त काकडा चालू होता. घरातले माणसं जागे झाले आणि बघतात तर काय, जगद्गुरू संत तुकाराम महाराज काकडा करू लागलेत. महाराज ते उठले आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही काकडा करायला साक्षात आमच्या घरी? महाराज म्हणले, हो. म्हणले आणखीन कोण सोबती आहे का तुम्ही एकटेच आहेत? नाही म्हणले, आहेत ना 4 जण आहेत. म्हणले कुठे आहेत? म्हणले काही तर लपलेत, ते लपून बसले होते महाराज. आणि मग त्यांना बाहेर काढलं, स्नान वगैरे घातलं, कपडे परिधान केले आणि मोत्याच्या माळा घातल्या आणि आपल्या सेवकाला सांगितलं, महाराज काय करा तुम्ही थोडंसं सोनं घेऊन या. त्यांनी सोनं आणलं आणि त्या चोरांना उली दिलं. चोर म्हणले, बाबा आपण आयुष्यात चोऱ्या लई केल्या पण असा सन्मान करून कुठंच चोरी नाही. आग्या ते काय म्हणतात आग्या असतो ना, ते लावून या काय हे केलं म्हणजे माणसाने हाणलं, पण अशी चोरी म्हणले कधी बघितलं नाही. पण साधूच्या संगतीमध्ये संताच्या संगतीमध्ये आल्यानंतर चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. साधूच्या संगतीमध्ये राहायला एवढं भेटतंय तर चोरीच करण्याचा काय उपयोग आहे म्हणले. नाम घेता विठ्ठलाचे. नाम
जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे महाराज संगतीचा परिणाम मला वाटतंय आपल्या तुकाराम महाराजाला विचारायला पाहिजे. आधी महाराज मटण खात होतात ना, मटण खात होते, पण ते चांगल्या संगतीच्या गुरुआईच्या संगतीमध्ये गेले आणि महाराज आज त्यांना हरिपाठ पाठ आहे आणि कीर्तन पण करते जुनं. बघा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. संगतीचा परिणाम मला वाटतं त्यांना चांगलाच माहीत असेल. विठाला एक साधू महाराज रस्त्याने चालले होते. त्यांना वाटेमध्ये तहान लागली आणि पुढे गेल्यानंतर त्यांना कुंभाराचं घर दिसलं आणि ते त्या कुंभाराच्या घरामध्ये गेले आणि म्हणले, का हो मला पाणी पिण्यासाठी भेटेल का? कुंभार दादा म्हणला, हो महाराज काय झालं नाही. मग त्या कुंभार दादानी त्यांना पाणी पिण्यासाठी दिले. कुंभार दादा असं पाणी पित होते. अचानक त्यांची नजर एका मटक्यावरती गेली. ते मटकं असं फेकून दिलेलं होतं माऊली महाराज. साधू महाराज म्हणले, कुंभार दादा हे मटकं तुम्ही असं बाजूला का फेकून दिलंय? आणि समधे मटके म्हणले एका जाग्यावरच. ते कुंभार दादा म्हणला, साधू महाराज हे मटकं खराब आहे म्हणले, ह्याला छिद्र पडलेलं, हे काही कामाचं नाही म्हणून हे फेकून दिलंय म्हणले. मग ते साधू महाराज म्हणले, का हो हे मटकं मला भेटेल का? ते म्हणले, महाराज तुमच्या काहीच कामाचं नाही, ते हे मटकं खराब आहे म्हणून फेकून दिले. साधू महाराज म्हणले, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही तर मी चाललो. कुंभार दादाने नाही विलाजानं ते मटकं त्या साधू महाराजाला दिलं. ते साधू महाराज मटकं घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये आले आणि वरती असं लावलं बघा आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते मटक्यातून एक थेंब 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 त्या महादेवाच्या पिंडीवरती पडू लागला. आणि लोक जे भाविक भक्त होते ना, ते महादेवाच्या पिंडीचंही दर्शन घ्यायचे आणि त्या मटक्याचं बी घ्यायचे. महाराज माझं तात्पर्य एवढंच आहे सांगायचं, साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर एका मटकाच्या लोक पाया पडत असतील तर आपण माणसं आहोत. आपण जर साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर लोक आपल्या का पाया पडायचे नाहीत महाराज? विढाल आता माझंच उदाहरण घ्या ना. मी असं जेव्हा रस्त्याने फिरायचो तेव्हा माझ्याकडे कुणी सगळं बघत नव्हतं. लोक येताना जाताना मी शेळ्या घेऊन चाललेलो आहेच. पण महाराज हे धोतर घातलं आणि हे वारकरी पोशाख अंगावरती चढवला, लोक महाराज पाया पडू लागले. ह्याच्यापेक्षा अजून काय आहे? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतान के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतान के संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतान के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतान के संग लागे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. विठाला मग महाराज आपण संगती जर चांगल्याची नाही केली तर काय होतं? आयुष्याचा नाश होतो. तो कसा बघा, नगर जिल्ह्यामधली एक सत्य घटना आहे महाराज, खोटं सांगणार नाही, नारदाच्या गादी उभा आहे. नगर जिल्ह्यामध्ये एक गाव होतं. त्या गावामध्ये एका व्यक्तीला महाराज 50 एकर जमीन होती. आपण आजही बघा त्या टापूमध्ये जर पलीकडे गेला तर सर्व मोठे बाग आहेत, ऊस वगैरे सर्व आहे. महाराज त्या माणसाला 50 एकर जमीन होती आणि
माणूसही मनानं चांगला होता, धनानंही श्रीमंत होता. महाराज तो कोण्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करायचा, कोण्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान करायचा, तर कोण्या मुलीच्या लग्नामध्ये भांडे वगैरे द्यायचा बघा. आणि आडल्या नडल्याची तो कामे करायचा. मोबदल्यात तो पैसे वगैरे काही घेत नव्हता, व्याज सगट घेत नव्हता. विठाला 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 विठाला. माणूस खूप मनानं चांगला होता, पण महाराज ती समाजाची रीत आहे. एखादा माणूस जर पुढं चालला असला तर मागं कसं आणायचं हे लोकांना पक्क लक्षात असतं. महाराज प्रत्येक गावामध्ये 2-4 तरी काड्या करणारे माणसं असतात, खोड्या करणारे माणसं आबा असतात. पण आपलं नशीब आहे आपल्या गावामध्ये तसे कोणी व्यक्ती नाहीत. विठ्ठल विठाला 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 विठाला. त्या दोघा चौघांनी ठरवलं की आबा हा आता पुढं चाललाय, मग ह्याला मागं कसं आणायचं. मग ते गावातल्या सरपंचापाशी गेले आणि सरपंचाला म्हणू लागले, बघा तो छबुराव कोणतंही पद नसताना कामे करायला आहे, ग्रामपंचायत सदस्य नाही, पोलीस पाटील नाही, तरी तो एवढे कामं करतोय आणि तुम्ही सरपंच असून काहीच करत नाहीत. ते म्हणले तो कामे करतोय, करू द्या ना म्हणले, चांगली गोष्ट आहे ना. ते म्हणले तुम्हाला हे तर कळत नाही म्हणले, तेव्हा जर कोणतं पद नसताना एवढे कामं करतोय, तेव्हा जर सरपंच झाला तर अख्खा गावचा इतिहास बदलून टाकेल आणि तुमच्या खानदानामध्ये कोणी सरपंच होणार नाही म्हणले. मग करायचं काय म्हणले, ह्याला लोकांमध्ये हे वावरतोय ना म्हणले, ह्याला लोकांपासून वेगळं करायचं. आणि महाराज मग तो सरपंच म्हणला ठीक आहे काय करायचं. म्हणले काय करायचं ते आम्ही करतो, फक्त तुम्ही काय करा पैसे पुरवा. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम करी काम लेण्या, काम करी काम, हो काम करी काम लेण्या, काम करी काम, हो काम करी काम, काम करी काम रे, काम करी काम लेण्या, काम करी काम रे, काम करी काम. सरपंच म्हणला ठीक आहे किती पैसे लागू द्या देतो म्हणले. मग ह्याने ठरवलं आता ह्याला आपण विरोध करून तर काही होणार नाही. मग काय करायचं, गोड बोलायचं. आप्पा जेवढं गोडीनं काम होतं तेवढं विरोधानं होत नाही. मग त्या माणसानं गोड बोलायचं ठरवलं. एक दृष्टांत सांगतो. आपल्या वडवणीसारखं पोलीस स्टेशन होतं आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल होतं. एक माणूस त्या हॉटेलमध्ये जायचा आणि दररोज बसायचा. तो पोलीस आला की उठायचा, म्हणायचा नमस्कार नमस्कार साहेब या चहा पिऊ. असं 2-3 वेळेस झालं. 3ऱ्या-4थ्या वेळेस तो पोलीस आला आणि हा माणूस उठला आणि म्हणला नमस्कार साहेब नमस्कार या. साहेब म्हणले का हो, आपण मित्र नाहीत, पाहुणे रावळे नाहीत, आपलं काही नातं संबंध नाही, तरी पण तुम्ही मला चहा का पाजता. आबा तो म्हणला की काही नाही, प्रेमाच्या नात्याने माणुसकीच्या नात्याने. आबा मला सांगा तिथं एवढाच एक माणूस होता का, हॉटेलमध्ये बरेच माणसं असतील ना, त्यांना का चहा पाजू नाही शकला हो. कारण आबा त्याचं ह्याच्याकडे काहीतरी काम होतं म्हणून तो त्यांना चहा पाजू लागला. मग तो साहेब म्हणला का हो तुम्हाला शेती वगैरे किती. आबा ह्यांना 20 एकर शेती होती, पण त्यांनी सांगितले मला 3 एकर शेती आहे म्हणून. मग ते म्हणले काय पाणी वगैरे, म्हणले पाणी वगैरे काही नाही, एक बोर होतंय बोर आहे म्हणले, त्याचं पाणी कंस भरायच्या टायमाला म्हणले उपसत आहे. मग काय म्हणले हिर वगैरे खांदायची ना, म्हणले हिरेला आपल्याला गरीबाचं कोण देणार म्हणले, पैसे वगैरे काही नाहीत म्हणले, आपलं ह्याच्यातून घ्यायची म्हणले शासनाची. म्हणले आपला कुठं वशिला वगैरे काही नाही म्हणले. तर ते म्हणले ठीक आहे काय करा, माझा भाऊ ग्रामसेवक आहे म्हणले, तुम्ही काय करा कागद आणा, मी तुमची हिर मंजूर करून द्यायला लावतो. महाराज 30 रुपयाच्या चहामध्ये विहीर मंजूर करून घेतली पट्ट्यानं. आपण 10-20 हजार रुपये दिले तरी विहीर मंजूर होत नाही आबा. 30 रुपयाच्या चहामध्ये विहीर मंजूर करून घेतली नुसतं गोड बोलण्यानं. मग कागद वगैरे आणले आणि त्या साहेबापाशी दिले. महाराज त्या ग्रामसेवकनं सह्या केल्या, विहीर मंजूर झाली. विहीर अर्ध्यामध्ये आली. विहीर अर्ध्यामध्ये आल्यानंतर खोदकाम चालू होतं, तितक्यात हे 2 जण पाहणी करण्यासाठी आले. आणि हा माणूस वडगावला गेला, काडी वडगावला. ते साहेब आले आणि म्हणले कुठं आहेत, म्हणले वडगावला गेलोत. बरोबर म्हणले हिर बघायला आलोत. बरोबर म्हणले जा तिथं कुणाला तरी विचारा. मग विचारलं का हो फलाण्याचं शेत कुठं आहे. सांगितलं जा
इकडे इकडं आहे. तिथं विहीर बघायला आले महाराज. आणि एक जणाला विचारलं का हो हे दत्ता महाराजचं शेत वगैरे इथंच आहे का? म्हणले हो हो इथंच आहे म्हणले. तर म्हणले किती शेत आहे त्यांना? म्हणले 20 एकर. त्यांच्या तर इंडिकेटरच लागले. ते म्हणले 20 एकर आहे, सांगितली 3 एकर. आता नाही का म्हणले. लगेच त्याला फोन लावला. हॅलो कुठं आहेत? महाराज म्हणले वडगावला आलोय. अहो म्हणले वडगावला गेले म्हणले आताच हिथं या म्हणले. काय झालं साहेब? काय नाही म्हणले हिथं आल्यावर सांगतो या. आले वा महाराज पळतच. मग काय आले काय झालं साहेब? काय झालं म्हणजे काय? 20 एकर शेती तुम्हाला सांगितली 3 एकर. आता त्याच्या नोकरीचा प्रश्न, आमच्या नोकरीचा प्रश्न. तो साहेब म्हणला उगाच आडू नको, या कानाची त्या कानाला कळता कामा नाही. काय कर गपची फिर मंजूर करून दे म्हणला. बिल काढ. आपलं झाकली 1.25 लाखाची. विठाला देव म्हणला साहेब रागू वगैरे काही नका बरं म्हणला. चहा प्यायला चला. ते मला कशाला चहा नंतर राख लागली म्हणला. तसं मला त्या दोघांना ठरवलं ह्याला गोड बोलायचं. गोड बोलता बोलता मला त्याला कोल्ड्रिंक देऊ लागले. कोल्ड्रिंकमध्ये दारू ओतून देऊ लागले महाराज. दारू पाचता तो खरी चांगली दारू प्यायला लागला. व्यसनाच्या आहारी गेला. तमाशाकडे जाऊ लागला. पैसे उधळू लागला. हे दोघं चौघं खालून त्याला पैसे द्यायला होतेच. हे किती उधळू लागला महाराज. आपल्या आयुष्याचा नाश व्हायला हे त्याला कळत नव्हता महाराज. मी आयुष्याचा नाश ह्या अभंगावर बोलतोय. पुन्हा कोणी म्हणून नाही अभंग सोडून एककडे गेला. हा विठाला अभंगाच्या माहेर जाणार नाही महाराज. हॅलो आपलं काय होईल कीर्तन करायचं आबा. 90% कीर्तनकार अभंग सोडवत नाहीत. 10% कीर्तनकार अभंग सोडवतात. म्हणून कीर्तन करणं हे सोपं झालंय. नाहीतर प्रत्येक महाराजांना अभंग सोडवायला पाहिजे. हसण्यासाठी कीर्तन नसतं आप्पा. कीर्तन हे आपलं जीवन बदलण्यासाठी असतं. पण आपलं काय होतंय नाही हसिलं की मध्ये महाराज चांगलाच नव्हता का आता हसवलं नाही. अहो हसण्यावारी नेऊ नका. कीर्तन हे आपलं जीवन बदलण्यासाठी असतात. मग महाराज त्याने ठरवलं. दारू वगैरे व्यसनाच्या हारी गेला. पैसे उधळू लागला. बघता बघता आबा त्याची 10, 20, 30, 40, 50 एकर जमीन ही समधी त्या माणसानं त्याच्या पिण्याच्या नादामध्ये लिहून घेतली. ह्याला काही कळलं नाही. त्यांनी त्या माणसाने त्यांचं काम झालं. त्यांनी त्याला सोडून दिलं आणि हे बाजूला झाले महाराज. त्यांनी समधी जमीन ह्यांच्या तिघाच्या नावावर करून घेतली त्या सरपंचाने ह्या दोघांनी. तो कुठं दारू प्यायचा, कुठंही पडायचा. लेकरं बाळ त्याला महाराज उलचून आणायचे, उलट्या करायचा. पत्नी होती त्याला, यांनी 2 लेकरं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. कसे तरी आणायचे, पाणी अंगावरती निशा उतरावं म्हणून टाकायचे महाराज. व्यसनाच्या खूप आहारी गेला आणि काही दिवसांनी महाराज त्याचं फुफ्फुस खराब झालं. आणि फुफ्फुस खराब झाल्यानंतर त्याला महाराज दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर महाराज पैसे नव्हते, गरिबी होती. गरिबी खूप वाईट असते महाराज. ज्याला गरिबी आहे ना त्याला विचारा गरिबी काय असते. गरिबी ही खूप वेदनादायक असते मामा. दवाखान्यामध्ये नेलं, पैसे नव्हते महाराज त्यांच्याकडे दवाखान्यामध्ये भरायला. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला विलाज करायचा असेल तर 5 लाख रुपये लागतील तुम्हाला. तिच्याकडे पैसे नव्हते. तिने आपल्या भावाला फोन केला, नातेवाईकाला फोन केला आणि सांगितलं मला पैशाची खूप गरज आहे, मला पैसे पाठवा. माझा पती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. पण कुणीच पैसे दिले नाहीत महाराज. आणि तिनं पैसे नसल्यामध्ये आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं महाराज. कुणीच कुणाचं नसतं महाराज. एकट्याला यायचं असतं आणि एकट्याला जायचं असतं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी,
राहिले नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी जाशील अंतली एकऱ्या एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून महाराज त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि बघता बघता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंत्यविधी केला महाराज. अंत्यविधी केल्यानंतर 2-4 दिवस आपल्याकडे रीत असते, लोक भाकरी हे आणत असतात. 2-4 दिवस सर्वांनी भाकरी खाण्यासाठी आणल्या, पण महाराज 2-4 दिवसांनी भाकरीत काय कुणी काही सगट आणलं नाही. लेकरं म्हणू लागले, आई आई भूक लागले ग आई, पोटामध्ये थोडे कावळे ओरडतात आहे, खाण्यासाठी काहीतरी असेल तर बघ ना. आईनं बघावं घरामध्ये इकडे तिकडे डबे चाळावे. महाराज अर्धा किलो तांदूळ निघले, ते तांदूळ ते लेकरांना खाण्यासाठी दिले. अर्ध्या किलो तांदळाने किटवर पोट भरतं महाराज. आणि नंतर लेकरं म्हणले, आई माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय ग आई, भूक लागली, बघ ना काहीतरी खाण्यासाठी आई. त्या आईनं जायचं, डबल पीठ डबे बघायचे महाराज. त्या डब्यामध्ये थोडंसं पाणी आपलं पीठ होतं, ते पीठ आणलं, पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं, आणि त्या मीठ गरम पाणी आणि ते पीठ त्याच्यामध्ये उकळण्यासाठी टाकलं. लेकरांना महाराज ते पिण्यासाठी दिलं पाणी. लेकरं गपचिप ते पाणी पिले, म्हणले सगत नाहीत, आई मला पोहे खायला दे, मला गरा खायला दे. लेकरांना माहीत होतं आपल्या बापाने आपल्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. आपली आई वनवन फिरते इकडे तिकडे आणि आपल्याला खाऊ घालते. आपण कोणत्या तोंडानं आईला काही मागावं. पिठावरती भागवलं महाराज. काही दिवसांनी त्या लेकराला ताप आला, दवाखान्यामध्ये पैसे नेला नाही, काय करावं. घरीच एक तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि सुती कपड्यानं त्याचं सर्व अंग पुसलं महाराज. गरिबी ही खूप वाईट असते. गरिबी महाराज कुणाच्या नशिबाला येऊ नये, आणि आपल्या आई वडिलाचं छत्र कधीच कुणावरचं हटू नये महाराज. लेकरं हे अनाथ होत असतात. पोरांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. आपल्या लेकरा बाळाकडे बघा, आपल्या पत्नीकडे बघा महाराज. आपण तिला आणलंय महाराज, तिनं आपल्यासाठी तिचे आई वडील सोडले, भाऊ बहीण समज सोडलं. शब्द फुटत नाही महाराज मला बोलण्यासाठी. हे तिचं आडनाव बदलून ती आपलं आडनाव दिलं.
ज्याला आई बाप नाही त्याचं जीवन खूप अवघड असतं महाराज. आणि त्या लेकराला महाराज तिनं दिलं आणि ती महाराज दुकानावरती गेली आणि सांगितलं तुम्ही काय करा. महाराज दादा माझ्या नवऱ्याचे 10वा ते 13वा 14वा काहीतरी असतं ना तेवढे होऊस तर काय करा तुम्ही मला किराणा द्या दादा आणि मी काही करून पुन्हा किराणा तुम्हाला पैसे त्या किराण्याचे पैसे तुम्हाला नंतर मी देईल. महाराज त्या दुकानदाराने ऐकलं नाही. म्हणले पहिली तुझ्या नवऱ्याची उदारी माझ्याकडं आणि आता मी तुला काही देणार नाही. म्हणून महाराज सांगतात नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश हो सकळाच्या पाया हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळारी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज कीर्तन करीत महाराज गावामध्ये कीर्तन करायचे. एक ग्रहस्थ असा लांब बसला होता. त्या ग्रहस्थाचे नाव होतं शिवबा कासार. महाराजांनी त्या शिवबा कासाराला हाक दिली. तुम्ही इकडे या म्हणले, इतक्या लांब का बसता, इथं माझ्यापाशी बसत जा म्हणले. तो शिवबा कासार कीर्तनासाठी येऊन इथं बसायचा महाराज. आणि महाराजाच्या कीर्तनाची त्याला खूप आवड लागली. महाराज जिकडे जिकडे कीर्तनाला जायचे तो तिकडे तिकडे कीर्तनाला जायचा. आणि बायको आपली बोलायची महाराज. आता गडी माणूस कुणी हिंडायला लागल्यावर बायका बोलतातच. आबा संघ हिंडतात, आबाला तरी पाकिट देतात, तुम्ही तर नुसतेच पळातात. तुमचं काय आहे म्हणजे विठाल बिनकामी फिरल्यावर कोणत्याही बायकोला राग येणार आणि तो साहजिकच आहे महाराज. ती बायको म्हणली त्या तुकारामाने तर आपल्या आयुष्याचं वाटोळं केलंय म्हणली. त्या देवाच्या पायी त्या विठ्ठलाच्या पायी आपले लेकरं बाळ रस्त्यावर आणले म्हणली. तुम्हाला हेही कळत नाही का म्हणली. तुम्ही त्या तुकाराम महाराजांसंग हिंडत जाऊ नका म्हणल्या. आणि तुकाराम महाराजांसंग हिंडत जाऊ नका म्हणल्या. ठीक आहे म्हणले. तो काहीच बोलत नव्हता महाराज. आपला गपचिप जायचा बाहेर निघून. मग इकडे जिकडे जिकडे जगद्गुरु तुकाराम महाराज जायचे तिकडे तिकडे हा जायचा. मग एकही दिवशी ती बायको म्हणली अहो तुम्ही काय करा म्हणली. आता तिला वाटलं असे तर ऐकत नाहीत, आता काय करावं, आता गोड बोलून म्हणली काहीतरी आपण नियोजन करावं. मग तिनं सांगितलं इकडे या म्हणली. आता दिवाळीचा पाडवा आलाय, सण आलाय म्हणली उद्याच्याला. तुम्ही काय करा जगद्गुरु तुकाराम महाराजाला आपल्या घरी आंघोळीसाठी बोलवा म्हणली. आणि ते म्हणला ठीक आहे. पण त्याने विचार केला नाही महाराज. त्याने विचार करायला पाहिजे होता. जी बायको आपल्यासमोर तुकाराम महाराजांना शिव्या देत होती तीच बायको आज तुकाराम महाराजांना आपल्या घरी बोलवलायला आंघोळीसाठी बोलवली. कोणताही महाराज आधी काही करण्यापूर्वी आधी विचार करावा. कोणती गोष्ट लहान असो मोठी असो विचार करायचा कोणती गोष्टी करताना. एक दृष्टांत सांगतो. एक लाकूड तोड्या होता. तो लाकूड तोड्या त्या जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा आणि ते लाकडं तोडून बाजारामध्ये नेऊन विकायचा आणि ते पैसे जे आले त्याच्यावर आपला प्रपंच भागवायचा. एके दिवशी असाच लाकूड तोड्या उन्हामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला आणि लाकूड तोडत असताना वरून फांदी पडायच्या टायमाला एक मुंगसाचं पिल्लू महाराज तिथून जात होतं. ते मुंगसाच्या पिल्ल्यावरती ती फाटी पडली आणि मुंगूस तिथे जखमी झालं आणि लाकूड तोड्या खाली उतरला. ते मुंगसाचं पिल्लू आल्हादवरती घेतलं महाराज हातामध्ये आणि आपल्या घरी नेलं. त्याला संतती नव्हती महाराज. ते आपल्या लेकराप्रमाणे त्या मुंगसाच्या पिल्ल्याला जपू लागला आणि मुंगसाचं पिल्लूही तिथेच राहू लागलं. आणि काही दिवसांनी त्यांना संतती झाली, मुलगा झालता. ते मुलगा आणि ते दोन्ही बी एकमेक सोबत खेळायचे महाराज. लाकूड तोड्या ठरल्याप्रमाणे जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला आणि पत्नी आपली पाणी आणण्यासाठी बाहेर गेली. डोक्यावरती हंडा घेऊन
पाणी आणण्यासाठी बाहेर गेली आणि महाराज ते लेकरू तिथं खेळत होतं आणि मुंगसाचं पिल्लू तिथं होतं. अचानक एक साप तिकडून समोरून आला, त्या बाळाकडे येऊ लागला आणि त्या मुंगसाच्या पिल्ल्यानं बघितलं की बाबा हा साप जरा ह्या बाळाला चावला तर हे बाळ हितच मरण. मग त्यांनी काय केलं महाराज, त्या सापावरतीच कोणताही विचार न करता झडप मारली आणि ते साप जो होता तो मरून पडला महाराज. मुंगसाचं पिल्लू आपल्या आईबापाची वाट बघत दरवाजामध्ये येऊन उभा राहिलं आणि लाकूड तोड्याची बायको हंडावर डोक्यावरती हंडा घेऊन बाहेरून आली. तिनं बघितलं की मुंगसाच्या पिल्ल्याचं तोंड लाल झालं आहे. तिला वाटलं तिनं आपल्या लेकराला ह्याने नक्की मारलं म्हणली. तिने कोणताही विचार न करताना तो हंडा त्या मुंगसाच्या पिल्ल्यावरती टाकून दिला आणि आत पळत गेली. बघते तर काय, लेकरू खेळतंय आणि साप असा मरून पडलेला होता महाराज. ती धावत बाहेर आली त्या दरवाजापाशी आणि बघितलं तर तेव्हा सापाचं पिल्लू मरून पडलं होतं, आपल्याचं मुंगसाचं पिल्लू मरून पडलं होतं. महाराज त्याच्या डोक्याच्या चिंदड्या झालेल्या होता आणि पुन्हा हंबरडा फोडू लागली, रडू लागली, पण त्याचा काही उपयोग नव्हता. महाराज तात्पर्य एवढंच आहे, कोणतीही गोष्ट करताना छोटी असू मोठी असू, मी तर म्हणतो 10 वेळा विचार केला पाहिजे, मग ती केली पाहिजे. विढाल असा त्या शिवबा कासाराने कोणताही विचार केला नाही. डायरेक्ट महाराजापाशी गेला आणि म्हणला, माझ्या पत्नीनं तुम्हाला आंघोळीसाठी बोलवलंय म्हणले. महाराज म्हणले, काकडा झाला की सकाळी मी स्नानासाठी येईन. महाराज तेवढं ह्याच्या बायकोने पत्नीने एका बादलीमध्ये गार पाणी सोमक पाणी ठेवलं आणि एका बादलीमध्ये असं कडक उकळतं पाणी ठेवलं होतं. तुकाराम महाराज स्नानासाठी सकाळ आले, स्नान करू लागले. शिवबा कासार अंगाला उठणं लावू लागला आणि त्याची पत्नी वरून पाणी टाकू लागली महाराज. आणि आंघोळ करता करता शिवबा कासार बाहेर गेला महाराजांचे कपडे आणतानी. तितक्यामध्ये महाराज त्याच्या पत्नीनं कोणताही विचार न करता ते गरम पाणी घेतलं आणि महाराजाच्या अंगावरती टाकून दिलं. जळू माझी काया लागला वनवा, जळू माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनावा, जळ माझी काया लागला वनावा, जळू माझी काया लागला वनवा, जळू माझी काया लागला वनवा, माझी काया लागला वनावा, जळ माझी काया लागला वनावा. धावरे के सेवा, धावरे के सेवा, माय बाबा पेटली सगळी काती रोमावरे, पेटली सगळी काती रोमावा. आवरे सेवा, आवरे सेवा, माय बाबा पेटली सगळी काती रोमावा, पेटली सगळी काती रोमावा. आणि तुकाराम महाराजांच्या अंगावरती ते पाणी टाकलं महाराज. आणि तुकाराम महाराजाच्या अंगाची लाही लाही झाली, आग उठू लागली. महाराजांनी आपल्या आईला हाक मारली नाही, बापाला हाक मारली नाही, पंढरीच्या त्या पांडुरंगाला हाक मारली. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. आणि पांडुरंग कोणताही विचार न करता तिथे हजर झाले आणि तुकाराम महाराजांचं ते पोळ्याला ज्या वेदना होत्या त्या नाहीशा केल्या महाराज. 2 दिवसांनी त्या शिवबा कासाराच्या बायकोच्या अंगावरती फोडं आले, सर्व अंगाला कुष्ठरोग झाला. गावामध्ये तिच्या अंगाचा सर्व वास सुटू लागला, तिच्यापाशी कोणी थांबायना झालं महाराज. मग गावातल्या 2-4 व्यक्तीनं सांगितलं, तुम्ही काय करा म्हणले, ज्या शिळेवरती शिवबा आपलं जगद्गुरू तुकाराम महाराज आंघोळ करतात ना, तिथली ओली माती घे आणि तिच्या अंगाला लाव म्हणले. शिवबा कासार दुसऱ्या दिवशी गेला, ती ओली माती घेतली आणि आपल्या पत्नीच्या अंगावरती सर्व लावली आणि तिचा महाराज जे कुष्ठरोग झालेला होता तो सर्वांस नाहीसा झाला. म्हणून महाराज सांगतात, नका करू नाश आयुष्याला नका करू नाश, हे आभिजाता नका करू नाश,
आयुष्याचा नका करू सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत नका करू नाश आवेशाचा नका करू नाश आवेशाचा नका करू नाश आवेशाचा सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या बाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत 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 विठाला चला म्हणून महाराज सांगतात आता तरी पुढे नका करू नाश. आणि दुसऱ्या चरणामध्ये सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करण्यासाठी महाराज काय करायला लागेल? भजन करायला लागेल. मग भजन करायचं आपल्याला. टाळ्यावर हात समजाने. माऊली महाराज तुम्ही करता का? मी बाजूला असतं. ज्याचा धंदा त्यानेच करावा. पार खुमाई जय जगोपार खुमाई पार कुमार जय जगोपार खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई माऊली महाराजाकडे एकदा टाळ्या वाजवा. सिस्टीम चांगली नाही तर त्यांचा पकवाज ऐकायचाच होता. विठाला चला विठ्ठल 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 विठाला विठाला महाराज टाइम होऊन गेलाय. 10:30 वाजले. बोलण्यासाठी सर्व काही आहे. घ्यायचं का मग? आज 2 चरण राहिलेत. आकडे तर लोक म्हणते ह्याचा अभ्यास नाही काय. आधीच भाऊ की म्हणी तुझी तू काय बोलणारच बाबा. तू अभ्यास करीत नाही. 8 दिवस इथंच पंक्तीच हिंडतो. महाराज मग हे दुसरंच कीर्तन आहे. पहिल्या कीर्तनात तयारी नव्हती, काहीच नव्हतं. आणि राजू महाराज पुन्हा हे ऋषी महाराज आणि कुठे नाथपंत. माझा हायने धिंगाणाच केला. मी गेलो गावाला आणि हायने इकडं पुकारलं. आपल्या भाऊच्या तिथं कीर्तन चालू होतं. आपलं हे भागवत कथा चालू होती. आणि त्या भागवत कथेमध्ये मग नाव पुकारलं आहे ना. मला काही माहीत नाही. मी संध्याकाळी 6 वाजता आलो. तर ऋषी महाराजांनी टाळं आणले, पकवाज आणला, समजा आणून ठेवलं इथं. आणि मला आल्यानंतर कळालं माझं कीर्तन आहे. मी म्हणलं माऊली महाराज, मी म्हणलं आता बाबा माझी प्रॅक्टिस नाही, काहीच नाही, कीर्तन कसं करू? पण महाराज पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली असं मला. मी तिथं गेलो आणि मला काहीच माहीत नव्हतं. कंबर कवा बांधायची, विठ्ठल विठ्ठल कवा म्हणायचं, विठोबा रुक्माई कवा म्हणायचं, काहीच माहीत नव्हतं. मला खरंच वाटतंय आपल्या गावामध्ये
भगवान बाबाचा आशीर्वाद, भीमसिंह महाराजाचा आशीर्वाद लाभलेला आहे महाराज. आपले लोहे दास खरा परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा. नोहे दास खरा परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा. लोहे दास खरा, लोहे दास खरा, लोहे दास खरा परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा. नोहे दास खरा, नोहे दास खरा, लोहे दास खरा परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा, परिहा झालाचे डांगुरा. उदाहरण घ्या ना, वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे दादा हे कुठे शिकायला गेले नव्हते महाराज, ते घरीच शिकले. आमचे आबा पण आज फेमसच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आमचे राजू महाराज तिडके पण कुठं नव्हते गेले, ते पण घरीच शिकले. आमचे चुलते परमेश्वर गोलप हे पण कुठं पकवा शिकले नव्हते महाराज. म्हशीच्या त्या अंगावरती पाठीवरती थाप टाकू टाकू पकवा शिकले होते. पण महाराज संगत, मी आता सांगितलं संगतीचं, संगत माणसाला वाईट लागली की महाराज, नाही तर ते चांगला पकवाज वाजवायचे, आबाचा चांगले कार्यक्रम करायचे ते मस्त. आणि मी पण मोहता काहीच नव्हतं, आम्ही भजन करीत बसलो होतो एके दिवशी तिघं, ऋषी महाराज, मी, राजू महाराज. आम्ही भजनाला तिघंच असतं तुकाराम महाराजासारखं, कुणी आमच्यात कालवा नसतोच. मग उगं आमचं भजन संपलं एके दिवशी, उगं मी असंच बोलायला लागलो. ऋषी महाराज म्हणले, ओम महाराज तुम्ही लयच भारी बोलतात ना राव, म्हणले तुम्ही कीर्तन करायला पाहिजे म्हणले. म्हणलं कीर्तन आहे बाबा, म्हणलं आपल्याच्यानं का व्हायचं एवढं अवघड आणि ती काहीच, आपण कुठं शिकल्याचं थोडं संस्थेत. म्हणलं नाही म्हणले तुम्ही करा. म्हणलं करावं, पण कुठं करावं आता. मग महाराज आमचं एका जागेवर ठरलं होतं महाराज, पण असो देवाला मान्य नव्हतं म्हणायचं महाराज. पण एक सांगतो महाराज, आपले माणसं जर पुढं चालले असले अण्णा, हात जोडून विनंती, पुढं जाऊन देत जा. आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं. आणि पांडुरंगाच्या मनात नव्हतं, आमचं रहित झालं. मी पुस्तकं 10-15 गोळा केले, ते समदे वाटून टाकले. म्हणलं आता कीर्तन वगैरे काहीच करायचं नाही. पण हे दोघं महाराज माझ्या मोठ्या भावासारखे लहान, कुठेही अडचण पडली तरी ह्याने दोघांनी ठरवलं ह्याला अख्ख्या महाराष्ट्रात गाजवायचं. म्हणले हे अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे. जसे बाबासाहेब महाराज इंगळे दादा गाजले, तसेच आपल्या गावातील ओमकार महाराज विनोदाचार्य, हे जे नाव विनोदाचार्य आपल्या गावातलं गेलंय महाराज, ते विनोदाचार्य नाव पुन्हा आलं पाहिजे, या दोघांना ठरवलं. आणि ह्या दोघांची साथ लाभली म्हणून मी आज तुमच्या पुढं उभा आहे. त्यांनी जर कीर्तनामध्ये नाव पुकारलं नसतं तर मी आज कीर्तनामध्ये ह्या उभा राहिलो नसतं. महाराज मी कुठल्या संस्थेत शिकलो नाही, हे माझं दुसरं कीर्तन आहे. लोकांचं महाराज आयुष्य गेलं नुसतं धोतर आणि टूर फेटा घालण्यामध्ये. खरंय, संस्थेत असून महाराज नुसतं कीर्तनात उभा कसं राहायचं ह्यांना माहिती. 1 वर्ष शिकवतात संस्थेत, नुसतं कीर्तनात उभा कसं राहायचं आणि कसं बोलायचं. असो, ह्या दोघांची साथ आणि मामीचा आज आशीर्वाद भेटला मला त्याचीच कृपा बी वाटते. मामीनं प्रसाद दिला, पैशाचा हार घातला. आपलं लेकरू पुढं चाललंय, आपलं प्रेम करतात महाराज आपले माणसं खूप. आणि पोरांना एवढंच सांगन, पोरांना आपल्या आयुष्याचा नाश करू नका. आणि हे जर नाही कळलं तर काय होईल, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळले. हो सरत सेवटी बा, काळ बांधून नेईल सरत सेवटी बा, सरत
खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लाटिकाने बोला मी वर्तमान खोटे बोला वर्तमान खोटे लाटिकाने बोला मी वर्तमान खोटे बोला वर्तमान खोटे पिंका ग बाई पिंका गे पिंका ग बाई पिंका बिंगा ग बाई बिंगा ग बिंगा ग बाई बिंगा अवघा अवघा धागड धिगा अवघा धागड धिगा ग अवघा धागड धिगा ग अवघा धागड धिगा ग अवघा धागड धिगा ग हाताचं दातवण घ्यावं कोणी हाताचं दातवण घ्यावं कोणी कुंकू घ्या काळा मणी कुंकू घ्या कोणी 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 काळा मणी हम वाग्या प्रेम नगरावानी अहमदोनी भजनी लागा रामदरा कैवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी वारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी काळ्या राणी तळपत होत हिच्या रूपाचं ऊन काळ्या राणी तळपत होत हिच्या त्याची फुलं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राणी तळपत होते अशीच होती देखणी एका मुसलमानाची सुन अशीच होती देखणी मुसलमानाची सुन अशीच होती देखणी एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला जय हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो हुलवान राजा तो सिलवान म्हणून आनंदात होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदात होते हिंदू मुसलमान अन माझे वर अत्यंत प्रेम करणारे व्यक्तिमत्व News24 लाईव्ह बीड या चॅनलचे दिग्दर्शक व वास्तव पेपर आहे त्यांचा. दाजी वास्तवच आहे ना? वास्तव या न्यूजचे पत्रकार माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे अशोक दाजी फप्पाळ यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी त्यांचं नाव शेवटला ठेवलं होतं कारण महाराज आपल्यावरती जीव लावणारे माणसं. नामदेव म्हणले देवा मी तुमचा समजात आवडता शिष्य कोणता सांगा म्हणले. देवानी समध्याची यादी काढली पण नामदेवाची शेवटला ठेवली महाराज. कारण नामदेव म्हणले देवा समध्याची यादी काढली पण माझी काढली नाही. म्हणजे एक यादी झाली, 2 याद्या झाल्या, 3 याद्या झाल्या पण माझी तुम्ही यादीच काढली नाही. नामदेव म्हणले माझ्याकडं तुमचं नाव घेण्यासाठी, तुमचं नाव माझ्या हृदयात ठेवण्यासाठी माझ्याकडं जागा शिल्लक होती पण ती मी शेवटला ठेवली होती महाराज. तसं माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे अशोकदाजी फपाळ पत्रकार, त्याच्यामुळे मी शेवटला त्यांचं नाव ठेवलं महाराज. आणि उद्या आपल्या पेपरला जाहिरात येणार, पेपर ते मुद्दाम आले त्याच्यासाठी. चिंचवडगाव नगरीमध्ये तुकाराम बीज निमित्त कीर्तन महोत्सव साजरा झाला. कीर्तनकार होते विनोदाचार्य हरिभक्त ओमकार महाराज घोलप.
नाही महाराज आता वेळ बिलय झालाय. तुकाराम बीजेचं महाराज सांगायचं होतं पण उशीर झाला आपल्यामुळं. उद्या लोक म्हणून नाही तुकाराम बीज होती ह्यानं काहीच सांगितलं नाही. का सांगायचं बाबा सांगा. पुन्हा म्हणताना सांगितलं नाही उशीर झाला म्हणून म्हणलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल